माझ्या मागे तुम्ही हा जो विचित्र प्राणी बघत आहात, घोरपडीसारखा दिसतोय, सरड्यासारखा दिसतोय, याला इग्वाना असं म्हणतात. तर इग्वाना हा जो प्राणी आहे हा नॉर्थ अमेरिकामधला जो पश्चिमी भाग आहे, जो वाळवंट भाग आहे आणि त्याच्या सीमेलगतचा जो मेक्सिकोचा भाग आहे, साधारण वाळवंट प्रदेश आहे, त्या वाळवंट प्रदेशामध्ये हा इग्वाना स्पीशीज जे आपल्याला बघायला मिळत असते. तर इग्वानाची स्पीशीज आता जगभर विखुरलेली आहे. मात्र या इग्वानाच्या सर्वात जवळचे नातेवाईक जे आहे जेनेटिकली ते फिजी आयलंड, जे की प्रशांत महासागरामध्ये आहेत, त्या फिजी आयलंडवर आपल्याला बघायला मिळतात. पण फिजी आयलंडमध्ये आणि नॉर्थ अमेरिकामधल्या त्या वाळवंटामध्ये जवळजवळ 5000 मैलचं डिस्टन्स आहे आणि पूर्ण पाणी आहे, मध्ये कुठेही भूमी तुम्हाला लागत नाही. मग संशोधकांनी ट्राय केलं एक्सप्लेन करायला की या इग्वानाची स्पीशीज नॉर्थ अमेरिकेमधून या फिजी आयलंडवर कशी आली असावी म्हणून. मग त्यांनी हायपोथेसिस वगैरे मांडायला सुरुवात केली. काही जणांच्या मते त्या वाळवंटामधून ते निघाले, मग त्यांनी युरोपमध्ये प्रवेश केला, मग युरोपमधून एशियामध्ये प्रवेश केला, मग एशियामधून साऊथ ईस्ट एशियामध्ये गेले आणि साऊथ ईस्ट एशियामधून या इग्वानाने नंतर फिजी आयलंडमध्ये प्रवेश केला. बरं, दुसरा हायपोथेसिस काय होता की या इग्वानाने अगोदर नॉर्थ अमेरिकामधून दक्षिण अमेरिकामध्ये प्रवेश केला, दक्षिण अमेरिकेमधून ते अंटार्क्टिकामध्ये आले, अंटार्क्टिकामधून ते ऑस्ट्रेलियामध्ये आले, ऑस्ट्रेलियामधून नंतर फिजी आयलंडमध्ये यांनी प्रवेश केला. तर असे वेगळे वेगळे त्यांनी हायपोथेसिस मांडायला सुरुवात केली. तर हायपोथेसिस आता प्रूव्ह करावे लागतात. मग ते हायपोथेसिस प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी जगभर विखुरलेल्या ज्या इग्वानाच्या स्पीशीज आहे त्यांचं जेनेटिक आयडेंटिफिकेशन, त्यांचं टेक्नॉलॉजिकल अनालिसिस वगैरे करायला सुरुवात केली. तर त्यांना जगभर जे काही इग्वानाच्या स्पीशीज आहे त्यामध्ये कुठेही या इग्वानाच्या सर्वात जवळचे नातेवाईक त्यांना सापडलेले नाही. म्हणजे थेट या इग्वानाचे जवळचे नातेवाईक जे होते ते फक्त नॉर्थ अमेरिकेमध्ये सापडत आहेत. आणि नंतर वैज्ञानिकांना शेवटी मान्य करावं लागलं की जवळजवळ 5000 मैलचं हे जे वॉटर डिस्टन्स आहे या इग्वानाने कसं तरी पार केलं असावं, कारण जगभर इतर कुठेही या इग्वानाचे जवळचे नातेवाईक सापडत नाहीये. तर ही प्रोसेस जी आहे जवळजवळ 30 ते 34 दशलक्ष मिलियन वर्षा अगोदर ही प्रोसेस सुरू झाली होती. मग ते हायपोथेसिस त्यांनी पुन्हा नवीन मांडला होता की याने समुद्रामार्गे प्रवास केला असावा. मग समुद्रामार्गे 5000 मैलचा प्रवास या प्राण्याने कसा केला असेल हा हायपोथेसिस प्रूव्ह करायला मग त्यांनी वेगळे वेगळे संशोधन केले आणि त्यांना कळालं की हे खूप स्टडी एनिमल आहे, खूप हार्ड एनिमल आहे, कित्येक आठवडे अन्न पाण्याविना हा जिवंत राहू शकतो आणि हा कोल्ड ब्लडेड एनिमल आहे. म्हणजे बॉडीचं टेम्परेचर वॉर्म ठेवण्यासाठी जे वॉर्म ब्लडेड एनिमल्सला जसं की ह्युमन्सला ज्या प्रकारच्या एनर्जी एक्सपेन्सेस करावे लागतात, ऊर्जा खर्ची घालावी लागते, तेवढी ऊर्जा या कोल्ड ब्लडेड एनिमलला खर्ची घालावी लागत नाही. म्हणजे खूप सारी ऊर्जा खूप साऱ्या दिवसांसाठी तो साठवून ठेवू शकतो. आणि अशी ऊर्जा साठवून एखाद्या लाकडाच्या ओंडक्यावर त्यांनी उत्तर अमेरिकेमधून प्रवास केला आणि डिफिकल्ट अशा समुद्रामधून प्रवास करत करत शेवटी यांनी फिजीचं आयलंड गाठलं. तिथे त्याने कॉलनी बनवली आणि आपली पॉप्युलेशन वाढवली. तर ही जी प्रोसेस आहे इग्वानाच्या बाबतीमध्ये झाली होती तशीच काहीशी प्रोसेस तुम्हाला बघायला मिळत असते की पॉलिनेशियामधले जे आयलंड्स आहे त्या पॉलिनेशिया आयलंड्समध्ये राहणारी जी लोकं आहेत त्यांच्या सर्वात जवळचे नातेवाईक साऊथ ईस्ट एशियामधले लोक किंवा त्यांच्या जवळपासच्या बेटांमध्ये राहणारे लोक नाही आहे, तर थेट पेरूमधल्या लोकांची त्यांचं जेनेटिक सिमिलॅरिटीज आहे. म्हणजे पेरूमध्ये आणि पॉलिनेशियामध्ये जवळजवळ पुन्हा 5000 मैलचा समुद्र आहे. तर एक सायंटिस्ट होते, त्यांचं नाव होतं हायरडाल. त्या हायरडाल यांनी एक छोटीशी राफ्ट बनवली आणि त्या राफ्टच्या माध्यमातून त्यांनी थेट पेरूपासून तर 5000 मैलचा वॉटर डिस्टन्स कव्हर करून त्यांनी पॉलिनेशियन आयलंड्स गाठलं आणि सांगितलं की जवळजवळ 10 ते 12000 वर्षापूर्वी मानवाने सुद्धा अशा प्रकारचा प्रवास केला होता. त्यामुळं पॉलिनेशियन आयलंड्समध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्या सर्वात जवळचे नातेवाईक तुम्हाला दक्षिण अमेरिकेतल्या पेरू देशामध्ये सापडतात, न की पॉलिनेशियाच्या जवळचे जे भाग आहे, ऑस्ट्रेलियाचा भाग आहे, साऊथ ईस्ट एशियाचा भाग आहे, त्या भागामध्ये सापडत नाही. तर रिस्क है लेकिन इश्क है असं काहीतरी म्हणतात. तर या प्राण्याने जवळजवळ 30 ते 34 मिलियन वर्ष अगोदर तो रिस्क घेतला होता. मानवाने पेरूमधल्या लोकांनी जवळजवळ 12000 वर्षापूर्वी हा रिस्क घेतला होता आणि शेवटी त्यांनी ते आपले आयलंड्स गाठले आणि तिथे नंतर त्यांची वस्ती वगैरे फुलवली होती. तर IUCNच्या ज्या काही कॅटेगरीज आहे आपल्याला पर्टिक्युलरली UPSCसाठी ते महत्त्वाचं आहे. तर IUCNच्या एंडेंजर्ड स्पीशीजच्या कॅटेगरीमध्ये वगैरे जे रेड लिस्ट वगैरे जे आपली असते त्यामध्ये या प्राण्याचं स्टेटस ग्रीन इग्वाना जे आहे ते लिस्ट कन्सर्नचे आहे. मात्र इतर स्पीशीज जे आहे त्यांच्यावर जे वेगळे वेगळे धोके एक्सटिंक्शनचे त्याचं वेगळं वेगळं प्रमाण आहे. तर हायली अनलाइकली की याच्यावर काहीतरी असा प्रश्न विचारला जाईल म्हणून. बट वाय इट इज इम्पॉर्टंट की इग्वाना ही स्पीशीज ट्रॅव्हल करण्यासाठी खूप स्टडी एनिमल आहे आणि हजारो मैल 5000 मैलचा डिस्टन्स ट्रॅव्हल करून याने फिजी आयलंड गाठलं आणि तिथे आपली पॉप्युलेशन वाढवली. यासाठी यावर्षी हे चर्चेत आहे आणि संशोधकांना सुद्धा मान्य करावं लागलं की हा जो प्रवास आहे जमिनी मार्गे झालेला नसून हा समुद्रामार्गे धोक्याचा प्रवास होता, या इग्वानाने आणि मानवाने देखील केलेला आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला मानवाची वस्ती पूर्ण जगभर बघायला मिळत असते. तशीच या इग्वानाची स्पीशीज जी आहे ती नॉर्थ अमेरिकापासून डायरेक्ट फिजीला आलेली आहे.